गुढीपाडवा, हिंदू नववर्ष तसेच हिंदू संमेलनानिमित्त भानुदास नगर येथे भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद हिंदू संमेलन समितीच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात येत असून याबाबत स्वागताध्यक्ष शंकरअण्णा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली आहे. गुढीपाडवा, हिंदू नववर्ष आणि हिंदू संमेलनानिमित्त भानुदासनगर परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद हिंदू संमेलन समितीच्या वतीने या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय. या शोभायात्रेत विविध देखावे, पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथके आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष शंकरअण्णा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं आहे. ही शोभायात्रा सुरुवात होणार आहे. शोभायात्रा आता जसं सांगितलं आम्ही, महादेव मंदिर, भोलेश्वर महादेव मंदिर, भानुदासनगर इथून शोभायात्रा निघेल. त्याच्यानंतर भजनी मंडळ वगैरे असून आमची मिरवणूक निघत अशी दुर्गा माता मंदिर विष्णुनगर, त्यानंतर हनुमान मंदिर विष्णुनगर, जैन मंदिर आर्यनगर, नाथनगर येथील तुळजा भवानी मंदिर, गणपती मंदिर आणि उत्तरनगर मधील लिमेवाडी येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर येथे त्याची सांगता होऊन तिथं संमेलन आयोजित केलेले. त्या ठिकाणी आम्ही सांगता करणार आहे आणि तिथं आपले भागवताचार्य हरिभक्त पारायण अतुल महाराज आदमाने नेवासाचे त्यांचं आणि रुपेशजी मंगाळे म्हणून यांचं व्याख्यान झालं. अशी वेळ आता 5 वाजता आम्ही शोभायात्रा काढणार आहे, 5 ते 7 वाजेपर्यंत आणि 7 ते 9 पर्यंत व्याख्यान राहणार.